सुंदर बर्डे आणि देवर लांडे नाही का बरं? तुमची पसंती कोणाला आहे? आमची कोणलाच नाही. आम्ही असं हा मतदानच करायचं नाही. का बरं? रस्त्याची कामच नाही तर मतदान काय करते? कंद रस्ते मत काम नाही. रस्ता आहेत का दादा आमच्याकडे? मग रस्ता का नाही मग? मग ते बघायचं ना काय राजकारणी. आपण तुम्ही चांगला उमेदवार दिला पाहिजे निवडून ना. हा उमेदवार तर पहिल्यापासूनच देतो निवडून. मग त्यांनी तुमच्या रस्त्याचे प्रश्न सोडवला नाही का? सोडले असं मग हे काय नाही. बस लांडेनी काहीच केलं नाही. काहीच केलं नाही. काहीच केलं नाही. का बरं? अरे का बरं? गाड्या वेळ नाही, परत हे नाही. आणि आता परिवर्तन झालं तरी होईल ना. मग तुम्हाला काय वाटतं कोण परिवर्तन करू शकतं? सुनीताई करीन परिवर्तन. नक्की करतील का? करीन ना. कशावरून करतील त्या परिवर्तन? आता त्यांचं ते त्यांनी करावं. त्यांना निवडून दिलं त्यांनी करावा. पण ते तुम्ही त्यांच्या कशा पद्धतीने बघता ते परिवर्तन करतील म्हणून? कामाचं वाटतात म्हणून बघतोय माणूस. मग तुमच्या तिकडनं सगळ्यांचा पाठिंबा सुनीताई. किती गावांचा पाठिंबा तुमच्या तिकडनं? आता आमचं काय उच्चिल कालदर हा त्या दिवशी आले होते आमच्या सप्त्यामध्ये. हा मग काय म्हटलंय? काय सर्व बोलले व्यवस्थित. गावचा आहे पाठिंबा. सगळ्या गावात पाठिंबा आहे नक्की? नक्की पार 100%. मग देवर लांडे म्हणतात मग मला तिकडनं जास्त मतदान पडतं म्हणतात. मग कसं काय? आमचा कालदर गावचा तर पाठिंबा त्यांनाच. सप्त्या दिवशी आलत्या त्यांना पाठिंबा आहे. हा तो तर काही सप्त्यामध्ये आलाय नाही काहीच नाही. नाही आला का? माहित आहे ते लांडे त्यांची सून आली होती. हा अभंग बोलली गेली निघून. अभंग तर प्रत्येक याला कोणीही बोलत. आपण सुधारणा करा नुसतं घर नका भरू. विकासावरती बोला. हा मग तुम्हाला असं म्हणायचं ते विकासावरती बोलतेच नाही? हा विकास राहायला वाजला. फक्त यांचं अभंग बोलायचं, हे करायचं, निघायचं. अभंग हे बोलून काय? अभंग तर माळकरी बोलत आहेत. बरोबर. तुम्ही काय करते आणि केलं काय? तुम्ही 2 पोरं मिली. ते आमच्या गावातला एक पोरगा मारला. त्याची काय तुम्ही शहानिशा केली का? काहीच नाही. पोरं होती. पोरग त्या याच्यात टाकलं मारून. त्याचं काय तुम्ही केलं का? फक्त आले हा आम्ही करू. काय केलं? काहीच नाही केलं. आज त्याचं कुटुंब उघडे होईल नाहीच्या याला तिथं घरी. आज ती 2 बाया फक्त राहतात. त्यांचं काय केलं? गणपत आडारी म्हणून तो पोरगा मारला. काय केलं? देवराम लांडे आले. हा आम्ही असं करू, आम्ही तसं करू. आणि शेवटी ती पोरं आम्ही सोडून दिली. आज ते मोकळी फिरत आहेत आणि लोकांना धमक्या देतात. आम्ही असं करू, आम्ही तसं. मग देवराम लांडेंनी केलं काय? म्हणजे तिथे देवराम लांडे आले होते का? आला होता ना. ते काय म्हणले? म्हटलं आरोपींना फाशीपर्यंत नेऊ. काय नाही आलं फाशीपर्यंत? अरे गरिबांची कुटुंब उघडी पाडली तुम्ही. आणि निवडणुकीला उभं राहते ना, मतदान मागा येतात. आमच्या गावातून मतदान नाहीच का? नाहीच. त्याला मतदानच नाही. का बरं? किती ये न अभंग म्हण सप्त्यामध्ये याच्यामध्ये तुला मतदान आमच्याकडून नाही. विषय संपला. तुला जर सुधारणा करता येत नाही तर फायदा काय तुझा? आता ते पण तुमच्या भागात सदस्य होते ना पहिले? होते ना. मग काय केलं त्यांनी तिकडे? काहीच केलं नाही. मला स्वतः मी अपंगाच्या गिरणीसाठी फॉर्म भरला तर मला भेटली नाही. आणि बाकीच्यांना जे चांगले त्यांना गिरण्या दिल्या. म्हणजे हा सदस्य कुठला? हा फक्त यांचे बघतो जवळची. बाकीच्यांचं काय? आता काल रात्रीचाच विषय. आंबोली गाडी 8:30 वाजता इथून सुटली. गाडीचं टायमिंग किती आहे? 6:45. किती आहे? 6:45. यांनी काय केलं? याला फोन करतो, हा फोनच उचली ना. परत तो आरगडे साहेब आहे त्याला फोन लावतोय, तोही फोन उचली ना. 9 वाजता आम्ही गेलो. एकतर वाघाची भीती. एखादं मारलं काय करायचं आम्ही? त्या ठिकाणी मी सुद्धा असू शकतो वाघाच्या तावड. माझ्यासमोरून त्या दिवशी वाघ गेला. दिवसभर आम्ही कष्ट करायचं, काम करायची हॉटेलमध्ये यायचे. आणि संध्याकाळचं यांनी गाड्या 8 आणि 8:30 वाजता सोडायचे. काय फायदा यांचा? मग यावेळेस कोण तिकडून कोण जास्त पाठिंबा राहील? सुनीताताई बोराडे. नक्की? 100%. 101%. मग तुमचं ठरलंय गावचं सगळ्यांचं? ठरले 101%.
अभंग बोलून काही होत नाही. मी किती वेळा बोललो, 4 वेळा बोललो, काही होत नाही. अरे प्रगती करा मावळपट्ट्याची, नुसतीच खिशानं का भरू? हा, खिशा भरून काय? किस्सा भरायचं आणि मावळपट्ट्याचं येळणूक करायची. रस्ते नाही, काय नाही, काय नाही, लाईटी नाही, काय चाललंय? काय वाघांची भीती आहे? चाललंय काय तुमची? त्या जे पोराचं मी बोललो, काय केलं देवराम लांडेंनी? प्रश्न आहे, उत्तर द्यावा. तर मी त्या पोरासाठी हे केलं. ते तुम्हाला फोन करतात, ही बाहेर पाहिजे तुम्हाला फोन करतील, ते तुम्हाला करू द्या ना. माझा नंबर जर भेटला तर करतील, नाही भेटलं तर येतील गावात. या म्हणावं कालदर मध्ये मंदिराच्या मागच माझं घर आहे, या म्हणावं, तिथं मी आहेच. याच्यावर जास्त मी काय बोलत नाही. चालेल, चला, धन्यवाद.